तर भावना आता फायनली आम्ही चाललो करवंद खायला. आणि हे जे पुढे समोर दिसतं नाही हे डोंगर आहे. तिथे 2-4 झाडे झुडपात तिथे म्हणते. बाकी सगळं उडून नेलं गावातलं आहे ना. आता उरेल सुरेला आम्हाला भेटणार वाटतं. भेटलं नाही ते बी माहित नाही. भेटतं का ते पण माहिती नाही. वरून दर्शन पण करून येऊ त्या मंदिरावरून. आणि हे आपलंच आहे बाबू यमार आपलं काय करा राम राम मामा. हा ओळखीचे ओळखीचे यायला इनको भी करेंगे राम राम. केलं ते विचार करत असेल माझी आहे कोण नेमकं इटाला तर दिसत नाही. अरे त्याचा रिॲक्शन पाहायचं असतं भाई खरंच. हो ना काय आहे कोण नेमकं राम राम कोण डोळ्याशी मोठे आडो पाहत काही विषय याला म्हणते ऑफ रोडिंग. आणि आम्ही पाहिजे काही किती नाही. थार्ड पाहिजे असते एवढे 1 2 3 4 इकडे नाही आहे ना भूमी. अरे मस्त आहे. हो मग फोन मध्ये याच्यापेक्षा भारी रस्ता पाहायला कसं आहे बेकार म्हणजे अति बेकार आहे लगे. सरकारने इकडे काही करावं. शिमडी रोड सरकार इथंच काही कारण नाही झाले गावात शहरात नाही. हे डोंगरात कधी येईल सरकार. इकडून व्ह्यू पण भारी दिसतो. आपली सरकार घोणस होती तिथे घोणस. खरं का हो साप हा हो ना. हो थांब वर्ग मला सापवते बरं. आता सन म्हणजे सूर्य म्हणजे मराठीतला. मग काय म्हणा आता हे वाटलं का तो अगर यार ब्लॉग हा उतरना पडेगा भिडू. हा मग उतरावं लागलंच ना बाबा. मला यावं जरा हो. अरे भागाईस म्हणे येऊन येतो भागाई ना. या लगेच कोण येईल नाही वाटत. बरं चाललं बरं नाही काय करायला आमचे. तर इथं केली आपली गाडी पार्क इथं. ठीक आहे नाही घ्या. अरे ते आज बाय लागलं लगे शक्य नजर से दिखाई देख रहा है मेरी तरफ वो. या ऍडव्हेंचर करायला आपल्याला पहिल्यापासून आवडतं लई. पण असेच आपल्यावर नाही बरं का. काट जर घुसला ना तर आरपारच निघाच का मी. अरे बाप दम लागला राहू वर येऊ सर. हो मोबाईल इकडे तेवढं कट करून घ्यावं लागेल. बापरे. अरे बाबा तर मित्रांनो निडून घुसणे आपल्याला बघू शकता किती कठीण आहे. इतकी शुद्ध मारली कशी जाऊन मी तर खोदून मारा की शुद्ध हे म्हणते म्हणून आपण ऐकतो कधी पण.
भाई लवकर. काय झालं नाही सापडा करू. कार्तिक 8 वेळेस मी 10 वेळेस निघला सोडून. वो माटो रुला मेरे हाथ में फोन है गाइस, तो मेरे को मेरे मारून काहीच नाही करे. भाऊ झोपून झापून कसं निघतो मग मला माहिती आहे. बाबा शर्ट गुतलं तो गाइस, मी गुत चुका हूं. तो गुतली जितले आमचे एवढे आहेत दादा. चल रे चल चल. अरे बाप पडलं गायचं पडलं बरं का जोरात. लय जरा तापडले. उठ 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 आरामात उठ. तर भावना त्याला एवढ्या जोरात लागलेलं आहे तर ते मान्य करत नाही लागलेलं म्हणून किंवा पुढे पळाला. तर आता इथं आलो आणि ऑलरेडी खोरेल इथं. आणि बाई हे पक्का करून हॅडर थांब. तोड नको पाहू दे ना पब्लिकला पण. दिस इज करून द गाईज. अरे फोकस करो यार. हे बाय हे कच्चे रे लालवले नाही कच्चे राहते. हा हे कच्चे हे चांगले. खाऊन घ्यायचं काम करायचं. घे तोडून ते. खराब होईल ते. हो नादर लागू राहिले. हे लागलं का नाही ते इथं गंधच लागलं सगळं. अच्छा नॉर्मल कुठे दादाच्या पैसे तिकडे भी खाएंगे और जरूर खाएंगे और खाकर ही मानेंगे. अरे घाम फुटलं पोऱ्याला. अबे बेंचू हे भाई हे कच्चे बंदे. अरे बाप रे. अरे कसं नोटीस नाही केलं तुम्ही. किती भारी झाडे. मग एवढा मोठा डोंगर चढल्यावर काय घाम नाही फुटणार काय म्हणून. फुलाचं झाड भारी राहू. फुलाचं झाड भारी म्हणलंय. लोंबेले मस्त पाहिजे. थांब थोडा सिनेमॅटिक शॉट घेऊन देता. खाली तर आता जवळपास आम्ही सगळे अरे भाऊ मी बी घातलं. कंटेंट भेटत होतो मग आता. अरे बाबू आरामान चाल रे. मग ग्रीप धरा माणसानं ग्रीप. इथून रस्ता काय का हाय रस्ता लय बारीक आहे. कार्तिक आरामशीर जाईन तिथून. पण आपण पण उलटच जाऊ ना. अरे बापरे हे गेलो. अरे बाप डायरेक्ट आपले 100% अरे बापरे. अरे सरकणार रे भाऊ. कशा कान्या कोपऱ्यातून चाललो बाय आता मलाच माहिती आहे. नाही आतापर्यंत कधीच नाही. याला म्हणते ब्लॉगिंग. अरे बाप अटकले. अरे अटकले. वरती या लवकर या. तिथं मलाच माहिती माझी कंडिशन कशी चालू आहे. चप्पल पुरी घासू राहिली. अरे बाबू दमच दम लागू राहिला. तुला काम नाही का पाटील काय लागेल का काही नाही. हो शोट डायरेक्ट उतरले भाऊ. हो हा वापस उतरले. पाठवू दे 250 रुपयात काय काय देणार. दिस इज टेकडी गाईस. तसं काही नाही. अरे बाप घे ना काय ना. अरे बाप पुढे अरे बाप घाम फुटला बाय आता.
गावताना खांदेवरली अंगाला जम लागला. रा बाप रे व्ह्यू. फुलं काढते. व्ह्यू इज व्हेरी डिफिकल्ट. लय मेहनतीस नंतर घाम फुटला बाय डायरेक्ट. बेकार घाम फुटला. मला उशिरा फुटला तुमच्या भरता. हा तुला आदत आहे डोंगरात राहायची. आम्ही सिटीतले पोरं. आपली गाडी कुठे रे? कुठे? हा हा दिसली दिसली. दोन्ही झाडाचे माझा. सबसे छोटे मामा का सबसे छोटा लड़का. फिर छोटे मामा का बड़ा लड़का और वो बड़े मामा का बड़ा लड़का. तर आता अशा लोकेशन वरती आलेलो आहे तेव्हा म्हणजे सर्व प्राणी दिसतात. हा आणि पाणी पण प्यायला येतात. कुठे गेलो ते तळ हात येतील तिकडे नाही रे. तिकडे पाहिजे अरे हा त्या रोय आहे त्या रोही 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 म्हणते. कुठे कुठे रे ते? हाय, हाय, हाय. कुठे? हा ते 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 हा, ते राईट राईट राईट. दिसले 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 दिसले. तिकडे आहे ना. अरे ते काय हे रे, हे. ते हे जे- अरे घोस काय तू डायरेक्ट. हो हो डायरेक्टली फास्ट लागतं ते माग. त्याला काय होतं. भाऊ फॉरेनच्या लोकांनी बरं लाल झालं नाही पण तोंड तू एकदा पाहतो सही. भारी आहे तो आपला. तर डोंगराच्या डायरेक्ट पलीकडची साईड म्हणजे खालची काळा साईड. पडत नाही आम्ही बरं काय झालं डायरेक्ट डोंगराच्या पलीकडची साईड म्हणजे खालची साईड आलेलो आता डायरेक्ट. वर दुसरं आहे, ते दुसरं जा. ते अरे तर रोही म्हणते ते. इकडे पाहिजे खरं भाऊ एक आंबे कशाचे रे? लेणीचे का? लय मोठ टोळीवर रोई. ते घोडा आहे काय? हा. नाही घोडा नाही. रोया म्हणजे घोड्यासारख्याच राहत त्या. घासलं ना खरंच खालीच जायचं काम आहे भाऊ. हो जसं चारदा घातलं मी आता. हो. खरंच मोजून 4-5 वेळेस आरामशीर घासलाच नाही. ऑफ कॅमेरा 2-3 वेळेस. ऑन कॅमेरा 2 वेळेस. अरे भर कॅमेरा सोडून आदळण ते. अवघडच आहे यार मग. मला ग्रीप नाही मिळालं नसते सडकुरल गडगड. हे टोकर जायचं बाकी राहिलं. या इथं काहीतरी म्हणजे प्लेन जागा केली बरं का. इकडं वावर करायचा ट्राय केला वाटतं. इकडं इकडं एकदम क्लीन जागा आहे नाही एवढी. ही जी दिसते ही एवढी साफ जागा केली वावर करायसाठी होते. अरे बाप कोणा तरी ध्यान ठेवून मोडून ठेवला असं पाहिजे. हा हो का घेऊन अरे बरोबर आपल्या 4 ठिकाणी राहा राव 4 जणांसाठी 4 करा म्हणजे भाई. हा ये का ओके. हे दगड खरं भाऊ हे ऑटोमॅटिक लागेल सांगा. म्हणजे पहिल्या लोकांनी ठेवलेली वाटते. हे पाहिलं बरोबर लई नाही डबल पुरेसपूर रे व्यवस्थित आयात कलर मध्ये. आयात कलर म्हणजे आयात 4x4 मध्ये. अरे ते तिकडून चालले आपण पण त्याच्या पाठीमागे जाऊ. शॉर्टकट मारेंगे ट्राय करेंगे तो हम भी गोते में आ जाएंगे. दगडाची कमी नाही भाई पण इकडे या डोंगरावर दगड ते मारण्याची माती कमी डोंगर दगड जास्त आहे. ब्लॉग जवळपास अर्धा 1 घंट्याचा होणार आहे. अर्धा पाऊण तासाचं डायरेक्ट. पण आपण त्याच्या लागलं तर 2 सिरीज करून टाकू 1-2 आणि नाही तर मग अख्खा 1 सोडून देऊ डायरेक्ट. आणि अख्खा 1 सोडला तर डायरेक्ट अर्धा 1 घंट्याचा जर बनला ना तो कोणाला पाणी वाटणार. कारण की 10 मिनिटाचं जर बनला ना तर तो करा वाटन पाहा वाटन. बरोबर आहे का?
कारण की अर्धा 1 घंट्याचा जर ब्लॉग जर झाला तर 1 घंट्याचं पण अर्धी पब्लिक अर्धी सापकती. मग आपण त्याच्यात तू काय करू माहिती का, सुरुवातीलाच 10 मिनिटाचं एडिट करून एक्सपोर्ट करू. पार्ट 1 पार्ट 2 करून टाकू. पार्ट 2 1 2 3 4 5 लगे लागूच तेवढे, जोपर्यंत ब्लॉग एंड होत नाही. इंट्रो आहे ना, इंट्रो एकच टाका सगळ्याला. हा ब्लॉग आहे ना, इंट्रो ब्लॉग आहे ना काय करायचं माहिती का, काल 2 लक्षात विसरलो मी, जाऊ दे. हा एडिट करायचं आणि डिलीट मारून टाकायचं, एक्सपोर्ट झालं की डिलीट करून टाकायचं. बरोबर हा व्ह्यू बा फक्त ट्रायपॉड जर असताना लय खतरा घेवाला असतं माहिती का, असं तसं रा. हा सरकतो रे उजव्या साईडली उजव्या. हा ओके, ये अजून थोडं फ्रेमच्या बाहेर ये. ओके असा फोटो काढण्याला. बस भाऊ आता एडिट करायला मी आहेच तसं मी. आणि आता या साईडला आलो, या साईडला पूर्ण वावर आहे. इथून जे वावर सुरू होते तर मग ह्यो फट्टा पुरा वावराचा आहे. आणि जी ही आउट साईड आहे ना, ही इकडं काहीच नाही बरं का. आणि इकडं मस्त मेंढ्याचं घोच्च्या बसले बा. झूम करू का आता, कॅमेरात कुठे आहे ती, कॅमेऱ्यात मलाच दिसत नाही. हा दिसले हे हे मेंढ्याचं घोचका. आणि इथे मी कुठे गेले, अरे आलो, अरे थांब जरा भाऊ आहे इकडं व्ह्यू दाखवायचा ना. आता थोडंसं ऊपर से जाएंगे गाईच आपण, म्हणजे वरूनच जाऊ. कारण की चप्पल अशी आहे, खाली गेलो तर या रोडच्या रोड कॉमाच गाठ नाही डायरेक्ट ऑन द स्पॉट घाटी, गोइंग टू घाटी डायरेक्ट. जेवायला किती लांब गेले. आणि आता थोड्या वेळात सनसेट पण होईल मस्तपैकी भारी व्ह्यू दिसन. आणि जोपर्यंत सनसेट होत नाही तोपर्यंत डोंगर सोडत नाही. आता बरं का काड्या सापडे हो, नंतर असं स्वतःला बॅलन्स करणं आणि डोंगरावर इम्पॉसिबल आहे बरं का करायचं. आणि या अशा चपलावर म्हणलं तर अवघड आहे. बूट असतं तर मग काही नव्हतं, मी आणलं होतं बूट. अरे हाती दिसली अरे गेली ती कॅमेऱ्यात नाही आहे ती. अरे ती हाती दिसली. कुठे गेली, अरे हाती पुढं डायरेक्ट कॅमेऱ्यात नाही आली ती, लय लांब आहे ती. चलो अब निकलले घर के लिए, म्हणजे आता निघू घरी डायरेक्ट ऑन द स्पॉट. ते पुढे चालले कसं काय विषय नाही, पण व्ह्यू पाहायला खरंच शिरवळे डोंगरावर आलो, शांत पण वाटलं आणि मस्त व्ह्यू पण पाहायला वाटलं. आलं तर पैसे भेटून गेले, पण एवढे पेट्रोलचा खर्च निघून गेला. व्ह्यू भारी राव पण इकडं बरं का, 100% इकडं संभाजीनगरचे ट्रेकर 100% येणार आहे. एकदा तरी येणार आहे, म्हणजे येणार आहे. काय एकदा म्हणजे जर पडलं ना असं व्ह्यू इकडं म्हणल्यावर पाहायचं काम. तिथे दोन्ही त्या हा मग आपला विषय काही आपल्या कॅमेऱ्यामध्ये येणार रे असं होऊ शकतं. चांगलं लागतं कसं लागतं. तर आता फायनली मंदिरावरती पोहोचलो. डायरेक्ट ऑन द स्पॉट, चलवर आराम से जाएंगे. पाणी प्यायचं भाई, पहिले तहान लागेल आता लय जोराची. असं माणूस पाहिला सांगा तुम्ही आतापर्यंत लाईफ मध्ये. अरे असं
दोन हाताना 2 फोन आहे ना 2 ब्लॉग म्हणून राहिलो. आरामाने बर का पहिलं सांगतो तुला. ये ना माहिती का. तर हे मंदिर आहे. ये रे जर सगळं राहिलं आणि इटाला व्ह्यू पाहिला का. हा हर हर महादेव. काही इन्फॉर्मेशन माहिती. आपले मन पर 2 शब्द काही. हा शस्त्रपूजन केलं.